दर्शन सगळ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या मंडळीला आहे. दादा एक आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातले बरेच मान्यवर येऊन, राजकीय नेते येऊन इथं या वधूवरांना आशीर्वाद देऊन गेले. आदरणीय रामजी शिंदे साहेब ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. खासदार भाऊसाहेब वागचौरे हे पण उपस्थित आहे. आमदार सत्यजित तांबे दादा हे पण आवर्जून उपस्थित आहेत. आणि त्याचं कारण पण तसंच आहे की आदरणीय शालिनीताई आणि निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदोरीकर म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर या अकोले आणि संगमनेरचं नाव नेण्याचं काम इंदोरीकर महाराजांनी केलंय. आणि त्यांचा असंख्य असा चाहता वर्ग आहे. आणि आज त्यांच्या कन्येचा शुभविवाह सोहळा आहे ज्ञानेश्वरीचा. आणि त्या निमित्तानं महाराजांच्या ऋणात राहण्यासाठी सर्वजण हितचिंतक सकाळपासूनच येऊन भेटून जात आहे, अजूनही चालू आहेत. आणि कदाचित लोकांना वाटलं की आता कीर्तन चालू आहे म्हणजे अजून बराच वेळ चालणार आहे, त्यामुळे अजून ती अलोट गर्दी ह्या दिशेने येते आहे. आणि ज्ञानेश्वरीचा शुभविवाह सोहळा साहिल बरोबर होणार आहे. सौ मनीषाताई आणि सुनील विष्णू चिलप यांची चिरंजीव साहिल, ह्या चिलप परिवाराचा साहिल आणि ज्ञानेश्वरीचा विवाह सोहळा होतोय. म्हणजे आज ही आमची अकोल्याची आणि संगमनेरची कन्या ह्या चिलप परिवारामध्ये नवी मुंबईमध्ये जाणार आहे. आणि तो परिवार पण महाराजांनी जे संस्कार केलेत आपल्या मुलांवरती, तर ते संस्कार या निमित्तानं त्या परिवारामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी जाणार आहेत. आणि त्या परिवाराचं पण आमची ज्ञानेश्वरी नाव मोठं करणार आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा कधी ज्ञानेश्वरी भेटेल तर तिनं आमचं नाव मोठं केल्याचं भाग्य आम्हाला भेटणार आहे. आणि आज या विवाह सोहळ्यानिमित्तानं तुम्ही सगळेजण अकोले संगमनेर आणि महाराष्ट्रातून आलेले सर्वजण आशीर्वाद देणार आहात. आपल्या सर्वांच्या भावना, आपल्या सर्वांचे आशीर्वाद मी शब्दांकित करत आहे. ज्ञानेश्वरी आणि साहिलचं भव्य आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यमय जावो. त्यांच्याकडनं देश धर्म आईवडील आणि सासू सासऱ्यांची सेवा घडो अशी आई जगदंबे चरणी, पांडुरंगा चरणी आणि अगस्ती महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.